नमस्ते मुलींनो, आपण आपला पुढचा व्हिडिओ बघतोय. व्हिडिओ नंबर 6 असावा बहुतेक. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. आत्तापर्यंत बऱ्यापैकी थेअरी पार्ट आपण बघितलेला आहे आणि काही त्याच्याशी रिलेटेड छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, काही होमवर्क आणि काही मी समजावून सांगितलेत. तुम्ही ते घरी करत असाल. आता आपण ॲक्च्युअल 12वीचं जे फायनल अकाउंट आहे त्याच्याकडे वळतो. अर्थात हे सगळं 12वीचंच आहे, पण आता आपण मोठ्या प्रॉब्लेम्सकडे जाणार आहोत. मग ती थेअरी त्यांनी दिलेली ती बघूया. पेज नंबर 14, पार्टनरशिप फायनल अकाउंट कंटेंट. आता खाली जो काही भाग आहे यातला निम्मा भाग किंवा बऱ्यापैकी सगळंच आपल्याला गेल्या वर्षी होतं. काहीच ॲडजस्टमेंट्स आहेत किंवा काही पॉईंट्स आहेत ते थोडेसे नवीन आलेले आहेत यावर्षी. ज्यांना गेल्या वर्षीचं फायनल अकाउंट व्यवस्थित येतं त्यांना यावर्षी फायनल अकाउंट करायला काही अडचण येत नाही. ज्यांना नाही येत त्यांनी देखील नर्वस होऊ नका. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टी समजत जातील. कंटेंट 2.1, इंट्रोडक्शन अँड नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. 2.2, preparation of trading account, profit and loss account and balance sheet with the following adjustments. आता ह्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत ह्यातल्या काही आपण पाहिलेल्या होत्या, महत्त्वाच्या तरी तुम्हाला माहिती आहेत. काय बघा, क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आपण बॅड डेट्स बघितलेली आहे, डेप्रिसिएशन बघितलेलं आहे, बरोबर. नंतर ड्रॉइंग्ज विथड्रॉन बाय पार्टनर बघितलेलं असेल. ह्या तरी बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट्स आपल्याला गेल्या वर्षी होत्या. आता थोड्याशा ॲडव्हान्स ॲडजस्टमेंट्स आपल्याला यावर्षी आहेत. काय काय बघा, क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. जेव्हा आपल्याला ॲडव्हान्स पैसे मिळतात तेव्हा त्याच्यावरची ॲडजस्टमेंट्स. इन्कम रिसिवेबल, असे काही पैसे आहेत जे आपल्याला इन फ्युचर मिळणार आहेत, इन्कम रिसिवेबल, तर त्याच्यावरचे ॲडजस्टमेंट्स. बॅड डेट्स, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, दॅट इज RDD. हा पण आपण बघितला आहे, बॅड डेट्स अँड RDD. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲज वेल ॲज क्रेडिटर्स, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ड्रॉइंग्स अँड लोन. हे नवीन आहे पहा यावर्षी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ड्रॉइंग्स अँड लोन. आत्ता आपण छोटे छोटे काही प्रॉब्लेम्स मागच्या व्हिडिओमध्ये केले, त्याच्यामध्ये ह्या ॲडजस्टमेंट्स होत्या. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑन ॲक्सिडेंट. गुड्स जर आगीमध्ये जळालेले असतील किंवा अपघातामध्ये त्यांचं काही नुकसान झालं असेल तर त्याच्यावरच्या ॲडजस्टमेंट्स. त्याच्यातही 2 प्रकार आहेत बघा, इन्शुअर्ड गुड्स अँड अनइन्शुअर्ड गुड्स. असे गुड्स किंवा असा मालसाठा ज्याचं इन्शुरन्स पॉलिसी केलेली असते त्याचे इफेक्ट्स, अँड अनइन्शुअर्ड गुड्स त्याचे इफेक्ट्स. हा पण प्रकार आहे यावर्षी. गुड्स स्टोलन, गुड्स जर चोरीला गेलेले असतील तर काय ॲडजस्टमेंट्स किंवा काय इफेक्ट्स येतात. Goods distributed as free samples, goods withdrawn by partners, that is drawings. Unrecorded purchase and sales. यावर्षी असलेल्या नवीन आणि महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स आहेत. अनरेकॉर्डेड पर्चेसेस अँड सेल्स. कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड व्हाईस वर्सा. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, ही पण येऊ शकते पहा. बिल्स रिसिवेबल डिसऑनर अँड बिल्स पेएबल डिसऑनर. म्हणजे काय, बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये मागच्या वर्षीचे काही प्रॉब्लेम्स बघितले तर अनरेकॉर्डेड परचेस सेल्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल डिसऑनरचे ॲडजस्टमेंट्स आहेत. डेफर्ड एक्सपेन्सेस, कॅपिटल रिसिप्ट्स इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू रिसिप्ट्स अँड व्हाईस वर्सा. अँड लास्ट वन, कमिशन टू वर्किंग पार्टनर्स on the basis of gross profit, net profit and sales etc.
यातल्या काही तुम्हाला माहिती आहेत, काहीचे ॲडजस्टमेंट्स तुम्हाला इफेक्ट्स माहिती आहेत, काही यावर्षी नवीन आहेत. कॉम्पेटन्सी स्टेटमेंट्स हे शिकल्यानंतर आपल्याला किंवा स्टुडंट्सना याच्यातून काय शिकायला मिळणार आहे पहा. द स्टुडंट विल बी एबल टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ फायनल अकाउंट्स. त्यांना फायनल अकाउंट म्हणजे काय हे लक्षात येईल. नो द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. नो द इफेक्ट ऑफ ॲडजस्टमेंट्स ऑफ फायनल अकाउंट. नो द मीनिंग ऑफ ट्रेडिंग अकाउंट, profit and loss account and balance sheet, and know how to find out financial result of the business. त्याच्यामध्ये आता स्टेप बाय स्टेप आपण पुढे सरकूयात. इंट्रोडक्शन. फर्स्टली फायनल अकाउंट सॉर्ट आउट करताना आपण गेल्या वर्षी काय करत होतो, प्रॉब्लेम संपूर्ण वाचायचा, प्रॉब्लेमचं पोस्टिंग कुठे जात होतं त्याला आपण लिहून घेत होतो पहा. ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस डेबिटला किंवा काही ॲसेट्स असायचे, लायबिलिटीज असायचे, तर फर्स्टली आपण ते लिहून घेत होतो. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट कुठल्या कुठल्या अकाउंट्सना आहे त्याला आपण स्टार करत होतो. सोडवायला घेतल्यानंतर प्रॉब्लेम फर्स्टली आपण डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस किंवा जसं जसे अकाउंट्स येतील आणि लगेच त्याच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स पण आपण देत होतो पहा. हाच क्रम असणार आहे यावर्षी पण. बघूया काय काय. Introduction. As per the sole proprietary concern, we will also prepare the final account of partnership firm. The income statement and position statement. Final account is the last stage of accounting procedure. Generally, following steps are following into the accounting. Various steps in accounting. First one, preparation of journal अँड सबसिडियरी बुक्स. आपण पहिल्यांदा जर्नल प्रिपेअर करत होतो पहा. जर्नलवरनं आपण प्रिपेअर करत होतो लेजर. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट्स. त्याच्यानंतर लास्ट पॉईंटकडे येत होतो आपण, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट ऑफ फायनल अकाउंट्समध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे आपण प्रिपेअर करत होतो. As per the Income Tax Act 1961, financial year starts on 1st April and ends on 31st March every year. हे थोडंसं लक्षात ठेवा. फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स साठी येऊ शकतो. स्टार करून ठेवा. ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हे लक्षात ठेवायचं. नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. का प्रिपेअर करायचं मुलींना फायनल अकाउंट? जनरली आपण गेल्या वर्षी चर्चा केलेली आहे याच्याशी. कुठलाही जो ओनर आहे बिझनेसचा किंवा बिझनेसमॅन आहे त्याने पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात बिझनेसमध्ये आणि कोणालाही उत्सुकता असते पहा की आपल्याला बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. मग आपण जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेत तेवढे पैसे आपल्याला मिळून आणखीन जास्तीचे पैसे मिळाले तर आपण प्रॉफिटमध्ये असतो. पण जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यापेक्षा कमी पैसे मिळाले तर निश्चित आपण लॉसमध्ये असतो. मग हा प्रॉफिट आहे किंवा हा लॉस आहे हे कशावरनं फाइंड आउट होतं, तर हे जे फायनल अकाउंट्स प्रिपेअर करतात त्याच्यावरनं आपण हे शोधू शकतो. सो नेसेसिटी दिलेली आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला टॅक्स पे करायला लागतो गव्हर्नमेंटला, तर आपल्याला किती ड्यू अमाऊंट आहे टॅक्सची ते लक्षात येतं. आपल्याला डेटर्स कोण आहेत बिझनेसचे, आपल्याला क्रेडिटर्स कोण आहेत, आपण किती अमाऊंट ड्यू आहे दुसऱ्यांकडनं आपल्याला किती अमाऊंट येणार आहे, आपल्या हातात करंट असेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, हे देखील आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर कळतं. बॅलन्स शीट हा कंपनीच्या कामाचा आरसा आहे, लक्षात ठेवा. सो बॅलन्स शीट बघितल्यानंतर कंपनीची काय फायनान्शियल कंडिशन आहे ते लक्षात येतं. So necessity of preparation of final accounts. Final account is prepared for the following various purposes. First one, to find out the gross profit and gross loss. निश्चित. To find out the net profit and net loss. Gross profit किंवा gross loss हे कशात मिळतं आहे आपल्याला? ट्रेडिंग अकाउंट. आणि नेट प्रॉफिट आणि नेट लॉस हे कशातून मिळतं आहे आपल्याला? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
to know the financial position of the business at the end of every year. त्याच्यानंतर to find out the amounts of debtors and creditors, to prepare various accounts for the future planning, to find out the sources of application of funds, to find out the values of goodwill for the purpose of reconstruction of the firm, and to calculate the various taxes of firm like income tax etc. आता जेवढी थेरी मी वाचलेली आहे ती कुठंही लिहायची नाही, ती लक्षात यावी पुढं काय करायचं आहे याच्यासाठी मी थोडंसं सविस्तर डिटेलमध्ये ते वाचलेलं आहे. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंटमध्ये मेन 3 अकाउंट्स आपल्याला काढायला लागणार आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. ट्रायल, balance and adjustments are important in preparation of final account. The list of debit and credit balances of all ledger accounts are called as trial balance. हे तुम्ही अंडरलाईन करायचं आहे बुकमध्ये. The list of debit and credit balances of all the ledger accounts is called as trial balance. The final account is prepared at the end of every financial year. Trading account always shows gross profit, gross loss. Profit and loss account shows the net profit and net loss of the firm. And the balance sheet shows the financial position of the business in the form of assets and liabilities at the end of year. निश्चित ह्याच्याशी तुम्ही कन्सर्न आहात. आपण हे सगळं गेल्या वर्षी पाहिलेलं आहे. लिहायचं काहीच नाही आहे. पहा, लिहायचं नाही आहे असं नाही म्हणता येणार. तुम्हाला घरी काम देणारच आहे, मी द्यावंच लागणार आहे मला. घरी काय करायचं आहे पहा वहीमध्ये तुम्ही. पेज नंबर 14 आणि पेज नंबर 15वरचं काहीही लिहायचं नाही, हे लक्षात घ्या. पेज नंबर 16वर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड त्याचा फॉर्मॅट दिला आहे, त्याचा प्रोफॉर्मा आहे. हा असाच्या असा वहीमध्ये काढायचा. आलं लक्षात? ट्रेडिंग अकाउंटचा जो स्पेसिमेन दिलेला आहे, फॉर्मॅट दिलेला आहे, तो आपण वहीमध्ये काढायचा आहे. आलं लक्षात? त्याच्याशी कन्सर्न 2 पॉईंट्स जे आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहेत ते त्याने हायलाईट केलेत. पहा इथं. इन केस ऑफ कॉम्बिनेशन द टर्म ऑफ वेजेस अँड सॅलरीज फॉलोइंग ट्रीटमेंट शुड बी गिवन. When the item wages and salary is given in which wages are appearing first, it should be transferred to trading account debit side. वेजेस आणि सॅलरी जेव्हा एकत्र दिलेलं असेल प्रॉब्लेममध्ये तर फर्स्टली काय आलं आहे पहा, वेजेस. मग वेजेसचं पोस्टिंग कुठं जातं? ट्रेडिंग डेबिटला. मग वेजेस आणि सॅलरी आलं तर फर्स्टली वेजेस आल्यामुळे त्याचं पोस्टिंग जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि ट्रायल बॅलन्समध्ये वेन द आयटम सॅलरी अँड वेजेस इज गिवन इन विच सॅलरीज अपियर फर्स्ट, इट शुड बी ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर प्रॉब्लेममध्ये सॅलरी अँड वेजेस दिलेलं असेल तर सॅलरी कुठे जाते मुलींनो? सॅलरी जाते प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. सो सॅलरी अँड वेजेस आलं तर त्याचं पोस्टिंग जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. वेजेस अँड सॅलरी आलं तर ट्रेडिंग डेबिट, का तर वेजेस फर्स्ट आहे. आणि सॅलरी अँड वेजेस आलं तर प्रॉफिट अँड लॉस डेबिट, का तर सॅलरीज फर्स्टली लिहिलेलं आहे. हा त्यांनी पॉईंट हायलाईट केलेला आहे, फक्त तुम्ही बुकमध्ये तो अंडरलाईन करून ठेवा. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो प्रोफॉर्मा इकडं दिला आहे पहा स्पेसिमन, तोही तुम्ही वहीमध्ये काढायचा आहे. डेफिनेशन लिहिण्याची काही गरज नाही. पेज नंबर 17वर प्रोफॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲट द इयर एंडेड हा तुम्ही वहीमध्ये काढायचा आहे. तुम्हाला लिहायला फार आवडतं मला माहिती आहे, म्हणूनच. पेज नंबर 18वर balance sheet is a statement showing financial position of the firm on a particular day. All the liabilities are recorded to its left hand side. Liabilities आहेत त्या लेफ्ट हँड साईडला असतात. ॲज वेल ॲज
ऑल असेट्स आर रेकॉर्डेड टू द राईट हँड साईड. इथे मी काही अंडरलाईन केले पहा, ते पण तुम्ही पुस्तकात अंडरलाईन करायचं आहे. द बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट but a statement shows the financial position of the firm as given date in the form of assets and liabilities. ह्याला अंडरलाईन करायचं आणि हे मात्र फॉर्मॅट करायच्या अगोदर वहीमध्ये लिहायचं. पाल्मरची डेफिनेशन दिली आहे पहा त्यांनी खाली, ही आपण वहीमध्ये लिहिणार आहोत आणि त्याच्या खाली लगेच त्याचा प्रोफॉर्मा काढायचा आहे. आले लक्षात? सो हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट, बॅलन्स शीटचं मीनिंग, बॅलन्स शीटची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्मॅट हे तुम्ही घरी वहीमध्ये काढायचं आहे. मी ज्या ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगते त्या फॉलो करा. निश्चित तुम्हाला फायदाच होणार आहे, कारण थोडंसं अंडरस्टँडिंग आपल्यात असल्यामुळं आणि माझी शिकवण्याची पद्धत तुमच्या लक्षात आल्यामुळं थोडंसं हे सोपं जाईल तुम्हाला समजायला. नीट व्यवस्थित अभ्यास करा. बाईंशी आमचं बोलणं चालू आहे. बाईंनी स्वयंअध्ययनच करायला सांगितलं आहे. थेअरॉटिकल पार्टला मुलींना थोडंसं सोपं असतं स्वयंअध्ययन, की वाचून थोडासा रट्टा मारून पाठांतर करून आपण थेअरीचे पेपर लिहू शकतो. पण हा चॉईस तुम्हाला अकाउंटला नाही आहे. अकाउंटला प्रत्येक कॅल्क्युलेशन्स तुम्हाला समजावं लागतं, स्वतःला यावं लागतं, म्हणून मी थोडंसं ते सविस्तर घेते. येतं लक्षात? आत्तापर्यंत झालेल्या भागावर तुम्हाला काही शंका असतील तर जरूर मला व्हॉट्सअपवर कळवा. तुमच्या आपल्या ग्रुपवर काय जो आहे तो. धन्यवाद.